मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। तर बघा एक दादा आहेत आपलं वर्षा भांडताईंचं नाव आहे चिखली चिंचवड। तर त्या ताईंनी आपल्याला ऑर्डर केलेली आहे। तर त्यांच्या ऑर्डरची आपण आज विधिवत माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाने त्यांची सेवा करणार आहे आपण। तर ताईंनी त्यांच्या बिझनेससाठी व्यवसायासाठी आपल्याला कुंचन घेतलेला आहे। तर नेहमीच आपण शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा, तर शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा जो की 1 तास 10 मिनिटं बरोबर चालतो, तुम्ही सर्वजणांनी अनुभव घेतलेलाच आहे। तर हा दिवा लावून आपण सेवा देवी देवतांची करतो या दिव्याच्या साक्षीने, कारण ह्याच्यामध्ये शुद्ध प्युअर गाईचं तूप आहे। तुम्ही जेव्हा ओपनिंग करता व्हिडिओ किंवा तुम्ही जेव्हा ओपन कुरिअर करता तेव्हा तुम्हाला स्वतःला सुद्धा एक छान सुगंध येतो, असं तुम्ही सुद्धा अनुभवलेलं असेलच। तर ताई कमेंट करतीलच। तर आपला लोगो जो आहे तो महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईचे तुपाचे दिवे, महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे, आणि जो मूळ मंत्र माझ्या नेहमी तोंडामध्ये असतो, ज्या मंत्राची तुम्हाला सर्वांना प्रचिती येते, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते, हा महालक्ष्मीचा आपला लोगो आहे। तर आपल्याकडेच ओरिजिनल शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा 50 वातींचा मिळतो। त्यामुळे ह्याच्यामध्ये बघा कोणताही वॅक्स किंवा कोणताही मेन ह्याच्यामध्ये ऍड नाहीये। पण आम्ही कसे बनवतो, तर काही निगेटिव्ह लोक असतात ते विचार तुम्ही कसे बनवता, तर ह्याचं कसं असतं कोणी कोणाची म्हणजे रेसिपी कधी कोणाला सांगत नाही। त्यामुळे शुद्ध प्युअर गाईचे तुपाचेच दिवे आहेत आणि तुम्ही सर्वजण सुगंध तर घेत आहात, भरपूर ताईंना आवडतात। म्हणजे कसं अगदी सवय लागली, पटकन दिवा उचलायचा आणि लावायचा, असं प्रत्येक ताईंना सवय लागली। ज्या ताई जॉब करतात त्यांच्यासाठी सुद्धा इझी आहे, कारण तूप आळतं किंवा त्याला वात करा, तूप टाका, त्याच्यापेक्षा हा अगदी इझिली तुम्ही लावू शकता शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा। त्याचबरोबर हा 1 तास 10 मिनिटं चालतो आणि ह्याच्यामध्ये क्वांटिटी 50 दिव्यांची आहे। त्यामुळे तुम्ही हा दिवा भरपूर ताई, आता तुम्ही बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुमचे दिवे म्हणजे अगदी पेड्यासारखे दिसणारे, पण पेढे नसणारे आपल्याकडे शुद्ध प्युअर गाईचे तुपाचे दिवे आहेत। म्हणजे बघता क्षणी भरपूर ताई ह्या तुपाच्या दिव्याच्या अगदी प्रेमात पडतात, असे आपल्याकडे दिवे मिळतात। तर आता आपण ताईच्या वस्तूंची पूजाविधी करणार आहे। तर त्यांनी काय काय घेतलंय हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल। सर्व ताईंना सगळं पूजा साहित्य अगदी विधिवत पूजा करूनच मिळेल। तर बघा ही त्यांच्या व्यवसायासाठी, तर दादांचा एक व्यवसाय आहे, त्यासाठी बघा त्यांनी गायत्री मंत्र आणि गायत्री मंत्राचा अनुभव किंवा त्याची फलश्रुती तुम्हाला सर्वांना माहिती आहे। गायत्री मंत्रामध्ये खूप शक्ती, पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता असते। भरपूर रोगावरती किंवा भरपूर गोष्टीवरती मात करण्याचं काम हा गायत्री मंत्र करतो, किंवा आपल्याकडे लक्ष्मी सुद्धा स्थिर होते। त्यासोबत ह्याला मनी मॅग्नेट पॅराइट म्हणजे लक्ष्मी आकर्षित करणारा दगड असं मनी मॅग्नेट पॅराइटला म्हणतात। तर ही फ्रेम सुद्धा आपल्याकडे त्यांनी ऑर्डर केलेली आहे, तर ह्याची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। तर बघा आपण विधिवत पूजा करून त्यांना देणार आहे। तर त्यांचा मुलगा घेण्यासाठी आलेला आहे ताईंचा, तरी गायत्री मंत्राची फ्रेम सुद्धा त्यांनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे। तर ती फ्रेम कशी ऍक्टिव्हेट करायची असं बऱ्याचशाच ताईंचा प्रश्न असतो। तर ती फ्रेम ऍक्टिव्हेट करण्यासाठी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। त्याच्यामध्ये बघा तुम्हाला सुगंधी अत्तर सुद्धा टाकायचं आहे। तर आपल्याकडे अत्तर मिळतो गुलाबाचं, ते अत्तर टाकायचंय। म्हणजे ह्याला आपल्याला सांगायचंय की माझा व्यवसाय आहे, उद्योग आहे, तो चांगला चालावा, लक्ष्मी आकर्षित व्हावी, अशी रोजच्या रोज तुम्ही कसं म्हणजे आपण कसं आपल्या मुलाला लहान सांगतो त्याप्रमाणे ह्याला सुद्धा आपली अफर्मेशन द्यावी लागते। तुमचं जे काही काम आहे आणि रोज तुम्ही शॉपमध्ये व्यवसाय उद्योग असेल त्याच्यामध्ये गेल्या सगळ्यात अगोदर एक तुपाचा दिवा त्यांना लावायचा आहे। तर आपल्याकडे बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा मिळतो, हा दिवा लावायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही धूप लावू शकता, शक्यतो गुलाब, मोगरा, केवडा आणि ही अगरबत्ती तुम्ही लावायची, म्हणजे लक्ष्मीला प्रिय असणारे, लक्ष्मीला प्रसन्न करणारीच अगरबत्ती लावायची। मी भरपूरदा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नेहमी सांगत असते। तुम्ही त्या फ्रेमला रोज एक गुलाबाचं फूल किंवा तुम्ही गजरा मोगऱ्याचं सुद्धा वाहू शकता, म्हणजे जसं शक्य असेल तसं। आता बऱ्याच ताई घेतात पण सेवा विधिवत करत नाही, रिझल्ट येत नाही। त्यामुळे तुम्हाला मी नेहमी सांगते शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, त्याच्यामध्ये गुलाबाचं अत्तर किंवा मोगऱ्याचं अत्तर टाकायचं आहे आणि अगरबत्ती गुलाब, मोगरा, केवडा ह्या 3 सुगंधी अगरबत्ती किंवा तिन्हीपैकी एखादा धूप लावायचं रोज सकाळी तुम्ही शॉपमध्ये गेल्यानंतर। तर ही ताईंची फ्रेम आहे, त्यांच्या व्यवसायासाठी त्यांनी घेतलेली आहे। त्याचबरोबर बघा सगळ्यात मोठ्या साईजचा कुंचन, हा कुंचन स्टॉक आउट आहे, कुणी ऑर्डर करू नका, कारण हा जो कुंचन आहे तो तुम्हाला माहिती आहे कुंचन भरपूर लांबून आपल्याकडे येतो। त्यामुळे बघा हा खूप मोठ्या साईजचा कुंचन आहे, पण सध्या स्टॉकमध्ये नाही। ताईंचं नशीब चांगलं, मी घरी माझ्यासाठी घेऊन गेलते पण त्यांना मी दिलेला हा कुंचन सर्वात मोठा कुंचन। तर बघा ह्याच्यावरती खूप सुंदर असे बघा विठ्ठलाच्या नामाची प्रतिमा आलेली आहे, तुम्ही बघू शकता। अष्टगंध आपण गंध लावता तर सुंदर असं बघा हा ताईंचं कुंचन आहे। तर ह्याची सुद्धा विधिवत पूजा करून आपण ताईंना देणार आहे। तर ताईंनी हे कुंचन सुंदर असं घेतलेलं आहे। त्याचबरोबर बघा ताईंनी एक आपल्याकडे पोटली घेतलेली आहे कुंचन साहित्य ठेवण्यासाठी येलो कलरची। त्याचबरोबर हे कुठला अत्तर आहे ओंकार?
मारवा अत्तर सुद्धा घेतलेला आहे. हे अत्तर सुद्धा तुम्ही या दिव्यामध्ये सोडू शकता अगदी. त्याचबरोबर ताईंनी आपल्याकडे एक विष्णूंचं पाऊल घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि विधिवत पूजा करून तुम्हाला सुद्धा पूजा साहित्य मिळतं. फक्त कसं आहे की व्हिडिओ सगळ्यांचा बनवणं शक्य होत नाही, पण दादा आलेले आहेत आता आणि माझी पण एक इच्छा होती की त्यांना विधिवत पूजा करून पूजा साहित्य द्यावं. वैभव लक्ष्मी यंत्र सुद्धा ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे, तुम्ही बघू शकता सुंदर असं. त्याचबरोबर कुंचन सेवेसाठी विष्णू लक्ष्मी तुळस, आता बघू शकता ह्याच्यावरती विष्णू पण आहेत, लक्ष्मी पण आहे. त्याचबरोबर बघा शंख चक्र नाम असं शुभचिन्ह सुद्धा ह्याच्यावरती आहे. ती चांदीची विष्णू लक्ष्मी तुळस सुद्धा ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे सुंदर अशी. त्याचबरोबर बघा ताईंनी उधळायची 2 फुलं घेतलेली आहेत लक्ष्मी मातेला चांदीमध्ये. त्याचबरोबर ताईंनी एक आपल्याकडे पारिजात घेतलेला आहे आणि एक नारळ सुद्धा घेतलेला आहे. त्याचबरोबर बघा तर बघा त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी हा झुबो कॉइन रोज कॉइन घेतलेला आहे. तर रोज कॉइन आणि झुबो कॉइन सुद्धा त्यांच्या व्यवसाय उद्योगामध्ये चांगला. तर हा जो झुबो कॉइन आहे तो आपला व्यवसाय सक्सेसफुल बनवण्याचं काम करतो. आणि हा रोज कॉइन आहे हा आपले कस्टमर म्हणजे त्यांचा बिझनेस आहे, कस्टमरचे आपले नातेसंबंध चांगले टिकून राहतात ह्या रोज कॉइनमुळे. ह्याच्यावरती बघा लवचं सिम्बॉल सुद्धा आहे आणि ह्याच्यावरती लकी अंक आणि ह्याच्यावरती सक्सेसफुल बिझनेस होण्याचा सिम्बॉल आहे. तर हे दोन्ही आपल्या व्यवसायामध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण का हा जो आहे तो व्यवसाय आपला कधीच बंद पडू देत नाही. कायम कुठून ना कुठून पैसा किंवा कुठून ना कुठून आपल्याला कस्टमर किंवा धंदा घेऊन येत असतो. आणि हा आहे जो रोज कॉइन आहे तो आपले कस्टमरचे नातेसंबंध रिलेशन चांगले बिल्ड करण्याचं काम करतो. त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये दोन्हींनाही तेवढंच महत्व आहे. त्यामुळे दोन्हीही तुम्ही ऑर्डर करायचे आहेत. तर ताईंनी फ्रेम सोबत हे सुद्धा ऑर्डर केलेले आहे. तर ह्याची सुद्धा आपण आता विधिवत पूजा केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता एवढं सगळं साहित्य ताईंचं आहे. तर ज्यांची इच्छा आहे की ताई तुमच्या हातून पूजा करून व्यवसायासाठी जे जे लागतं ते द्या, त्यांना सर्वांना पूजाविधी करून मिळणार आहे. त्याचबरोबर बघा ताईंनी आपल्याकडे अगरबत्ती घेतलेली आहे चाफ्याची आणि त्याच्याबरोबर बघा गोल्ड चंदन, ह्या ताईंच्या 2 अगरबत्त्या आहेत ऑर्डरच्या, तुम्ही बघू शकता. गोल्ड चंदन आणि चाफा अगरबत्त्या ताईंनी ऑर्डर केलेल्या आहेत आपल्याकडं. त्याचबरोबर ताईंनी शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू सुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. श्रीयंत्र तुम्ही त्याच्यावर सेवा करता तेव्हा शुद्ध प्युअर हळदीचंच कुंकू असावं, केमिकल युक्त कुंकू नसावं. त्यामुळे तुम्ही शुद्ध आपल्याला हळदीचं कुंकू सुद्धा ऑर्डर करू शकता. त्याच बघा ताईने आपल्याकडे हळकुंड सुद्धा घेतलेलं आहे चांदीचं, तुम्ही बघू शकता सुंदर असं चांदीचं हळकुंड. तर असं हे ताईने हे पूजा साहित्य सगळं आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. आणि विधिवत पूजा करून त्यांना आपण देतोय म्हणजे एक सकारात्मकता, एक पॉझिटिव्हिटी. देवाला फक्त 2 अगरबत्त्या आणि एक जर तुपाचा दिवा लावला तरी देव प्रसन्न होतो. आणि एक पॉझिटिव्हिटी आणि तुमचं मन सकारात्मक असायला पाहिजे. बऱ्याचशाच ताई काय म्हणतात, हे घेतल्यानंतर आम्हाला अनुभव येईल का, ते घेतल्यानंतर अनुभव येईल का, असं म्हणण्यापेक्षा मी जी सेवा करतोय त्या सेवेतून मला चांगलं फळ मिळेल अशी तुमच्या मनामध्ये भावना आणि सकारात्मकता ठेवा. तुम्हाला तुमच्या सगळ्या कामात यश मिळेल आणि तुमची जी काही पूजा आहे त्याचं फळ किंवा त्याची फलश्रुती नक्की मिळते. नेहमी मी काय सांगते की तुमचं मन पॉझिटिव्ह पाहिजे. बऱ्याचशाच ताईंचं कसं असतं, खरंच ताई ही सेवा केल्याने आम्हाला फरक पडेल का, ह्याचा रिझल्ट येईल का, गॅरंटी आहे का. तर कसं असतं माहितीये का की माणसाची सुद्धा गॅरंटी नाही. आता मी बोलते थोड्या वेळाने काय होईल सांगता येत नाही, असं प्रत्येकाचं होतं बरं का. माणसाची गॅरंटी नाहीये. तर तुम्ही कोणत्या गोष्टीची गॅरंटी मागता तेव्हा तुम्ही तुमचं कर्म, तुमची सेवा आणि तुमचं जे काही विचार आहे ते एकदा बघत जा. तुमचे पॉझिटिव्ह विचार असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळं पॉझिटिव्ह घडतं. सकारात्मक विचार ठेवा, निगेटिव्ह विचारापासून दूर राहा आणि तुम्ही जी सेवा करताय त्या सेवेचं फळ हे तुम्हाला नक्की मिळतं. आणि ज्या ज्या ताईंना कुंचन सेवेचा व्यवसाय उद्योगासाठी अनुभव आला, ज्यांचे अडकलेले पैसे परत मिळाले, त्या ताईंचा एकदा अनुभव तुम्ही कम्युनिटीमध्ये जाऊन नक्की बघा. तर अशी सुंदरशी ताईंची ऑर्डर होती. तर ताई तुमच्या ऑर्डरचा व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही छानशी कमेंट कराल. ताईंचा मुलगा घ्यायला आलाय तर तुम्हाला दादा सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल. तर बघा हे दादा आहेत. तुमच्या आईचं नाव काय दादा? वर्षा भांड. तुमच्या आई व्हिडिओ बघतात ना आपले. तर दादा बघा चिखलीवरून साहित्य घ्यायला आलाय. दादाचा व्यवसाय बरं का, तुमचाच व्यवसाय ना. तर दादाच्या व्यवसायासाठी चांगली प्रार्थना करा की दादाचा व्यवसाय चांगला चालावा. कारण कसं असतं माहितीये का, तुमचे आशीर्वाद खूप काही चांगलं काम करून जातात. कारण आपण एखाद्याला निगेटिव्ह बोलतो, वाईट बोलतो, तेव्हा वाईट म्हणजे नजर लागण्याची कामं होतात. पण एखाद्याने चांगल्या मनाने आशीर्वाद दिलेला नक्की देवापर्यंत पोहोचतो. त्यामुळे दादांसाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करा की त्यांचा बिझनेस खूप चांगला चालावा, दादांना त्यांच्या बिझनेसमध्ये यश मिळावं. तर अशी ताईंची ऑर्डर आहे. तर तुम्ही सुद्धा अशी कुंचन सेवा करू शकता. तुम्हाला सुद्धा सगळं साहित्य पूजाविधी करून अगदी घरपोच मिळेल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. तर अशी छानशी पूजा झालेली आहे. तुम्ही सुद्धा सुंदर अशी बघा.
तुमच्या व्यवसाय उद्योगासाठी किंवा अगदी घरामध्ये सुद्धा गायत्री मंत्र मनी मॅग्नेट पॅरेटची फ्रेम लावू शकता। तर पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुम्हाला माझ्या पूजेमुळे एक सकारात्मकता एक पॉझिटिव्हिटी मिळते आणि भरपूर ताईंना पूजा बघायला सुद्धा आवडते आणि ज्या ताईंनी पूजाविधी केलेली आहे त्या ताईंनी त्यांचा अनुभव नक्की कमेंटच्या माध्यमातून शेअर करायचा आहे। तर हा सिंगल कुंचन आहे। पूजा करतानाच बघा आपल्या विठ्ठलाचा म्हणजे पांडुरंगाचं नाम आलेलं आहे त्या कुंचनावरती बघू शकता। तर अशा काही ना काहीतरी प्रचिती चांगली आणि आज एकादशी आहे, बघा एकादश आहे ना, हो आज एकादश आहे बरं का, आणि वसुबारस सुद्धा आहे। या शुभ मुहूर्तावरती ताईंनी ही पूजा आपल्याकडे झाली आणि त्यांच्या निमित्त मात्र ते आहेत, पण आपल्याकडून बघा भगवान विठ्ठलांनी सुद्धा सेवा करून घेतली। ह्याच्यावरती बघा अष्टगंधाने त्यांचं नाम तयार झालं, तुम्ही बघू शकता। तर असे छोटे मोठे अनुभव नेहमीच येत राहतात। तर तुम्ही सुद्धा छान छान कमेंट करा, अनुभव येत असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की शेअर करा। पूजा साहित्य अगदी घरपोच तुम्हाला मिळेल। पंचगव्य पंत्या भरपूर ताई ऑर्डर करतात, तर बघा याच्यामध्ये गोमूत्र असतं, त्याचबरोबर गाईचं शेण असतं, शुद्ध गाईचं शेण, आपल्याकडे जे गाई असतात त्याचं शेण, तूप असतं, दही असतं, दूध असतं। तर पंचगव्य म्हणजे निगेटिव्हिटी वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण करतं। आपण आंघोळ करतो पंचगव्याच्या पावडरीने। त्याचबरोबर तुम्ही घरामध्ये सकाळ संध्याकाळ तुळशीला एक, दरवाजामध्ये एक, सकाळीच तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल माझ्या की मी माझ्या दरवाजामध्ये 2 पंत्या लावल्या होत्या आणि एक आपली अग्निदेवता म्हणजे गॅस समोर, अशा दिवसातून कमीत कमी 4 पंत्या लावा, जेणेकरून तुमच्या घरातली वाईट शक्ती आणि निगेटिव्हिटी दूर होईल। तर अशा या पंचगव्याच्या पंत्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत। कोणी ताई 11 घेतात, कोणी 21 घेतात, तर कोणी 51। आता बऱ्याचशाच ताईंनी मंदिरामध्ये देण्यासाठी दिवाळीमध्ये 108, 251 अशा पंत्या ऑर्डर केलेल्या आहेत। तर आपल्याकडे या पंचगव्याच्या पंत्या आहेत, ज्या ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर ज्या ज्या ताईंना हे पूजा साहित्य हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।